सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार। मी सागर दुधाने। आपण काटोल विधानसभा क्षेत्रात काही दिवसा अगोदर शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं। प्रदीर्घ काळानंतर एक उपोषण आपल्या मतदारसंघात उभं राहिलं आणि त्या उपोषणाला यश आलं। बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणे सुरू झाले, परंतु अचानक पैसे थांबले। हे पैसे थांबण्याचं कारण काय याचा जर शोध घेतला तर हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की पैसे का थांबले। अचानक पैसे सुरू होते, लोकांना पैसे मिळत होते। शेवटचा अमाउंट चंदन पार्टीचे एक कास्तकार आहे, त्यांना 60,000 रुपये मिळाले आणि त्यानंतर पैसे मिळणे थांबले। कारण काय? तर कारण हे की माझ्या विरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये आपल्या इथल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या। तक्रारी नोंदवल्यानंतर मी त्या प्रकरणात गुंतलो। पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही हे कळवण्यात आलं की सागर दुधाने एका विशेष प्रकरणात गुंतवण्यात आलेलं आहे आणि त्या विषयाकडून सगळ्यांचं लक्ष डायव्हर्ट झालं। आता पीक विमा अधिकाऱ्यांशी बोललो तर पहिल्या फोनवर मला पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी हे विचारलं की भैया आपका प्रॉब्लेम सॉल्व हुआ क्या। म्हणजे हे पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना कसं माहीत की माझ्यावर केसेस लावल्या, माझ्यावर तक्रारी नोंदवल्या। त्यानंतर पीक विमावाल्यांची भाषा बदलली, जिल्हा कृषी अधीक्षकांशी मी बोललो, त्यांची सुद्धा भाषा बदलली आणि जे आपल्या मतदारसंघामध्ये 9,512 लोकांना पैसे मिळणार होते त्यापैकी फक्त 1,178 लोकांना पैसे मिळाले, बाकीच्यांचे पैसे थांबले। आता हे थांबलेल्या पैशाची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेची आहे। मला सांगा, माझ्या विरुद्ध तक्रारी करून मला या प्रकरणात गुंतवण्यात आलं। महत्त्वाचा विषय म्हणजे काही गरजेचं नसताना एका मुस्लिम तक्रारदाराला तक्रार करायला लावून हे प्रकरण हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं आहे आणि याच्यातून मोठी दुर्घटना घडू शकते म्हणून माझ्याकडून 11 महिन्याचा बॉन्ड पोलीस विभागाने लिहून घेतला की मी 11 महिने यांच्या विरोधात बोलू शकणार नाही, जेव्हा की त्या प्रकरणाचा आणि हिंदू मुस्लिम धर्माचा काहीही संबंध नव्हता। मी गेल्या वर्षभरापासून फक्त पीक विम्याच्या संदर्भात लढत आहे आणि त्या लढायला यश पण आलं, लोकांना पैसे मिळायला लागले। काटोल मतदारसंघात 40 कोटी रुपये जमा होणार होते, आज फक्त 1.5 कोटी रुपये जमा झाले आणि पैसे थांबलेले आहे। उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याची जबाबदारी कोणी घ्यायची? मी 11 महिने कोणाच्या विरुद्ध बोलायचं नाही, मी 11 महिने कोणाच्या विरुद्ध लढा द्यायचा नाही। मग आता पुढचे जे पैसे मिळायचे आहे हे पैसे कोणी मिळवून द्यायचे? हे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी आपले आमदार महोदय घेतील का? आणि तक्रारी कशासाठी केल्या? तक्रारी मी लढत होतो नागपूर जिल्ह्यासाठी, नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून। फक्त काटोल विधानसभेपुरतं मर्यादित हे आंदोलन नव्हतं, जरी हे आंदोलन काटोलमध्ये असलं तरी काटोलपुरतं मर्यादित नव्हतं। मी फक्त भाषणामध्ये म्हटलं की आमदारांनी 1.5 कोटी घेतले म्हणून आपला पीक विमा लांबला। तर आमदारांनी घेतले तर नागपूर जिल्ह्यात 3 आमदार हे BJP सरकारच्या विरोधी आहे। 3 आमदारापैकी कोणीच कार्यकर्ता तिथे गेला नाही, कोणाचाच कार्यकर्ता गेला नाही। काटोल मतदारसंघातच का 1.5 कोटी घेतल्याची कुठंतरी तुम्हाला रुतली असेल म्हणूनच तुम्ही तक्रारी करण्यासाठी गेले आणि त्याची आता जोखीम, त्याचा जो त्रास आहे हा त्रास आता शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही त्याची जबाबदारी आमदार महोदयांची आहे। हे जर पैसे मिळवून दिले नाही तर आपण प्रत्येक शेतकऱ्याने हा प्रश्न फक्त आमदारांना विचारायचा आहे। कारण आपल्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी आपण जिल्हा कृषी अधीक्षकांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं या मतदारसंघातल्या लेट इंटिमेशन झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण पैसे देऊ। लेट इंटिमेशन झालेल्या शेतकऱ्यांची यादी आपण गावोगावी पोहोचवलेली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ते यादी वाचलीसुद्धा आहे। आता मी आज ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्यांची यादी टाकणार आहे, ती यादी बघून घ्या। जर आपलं नाव त्यात नसेल तर आपण पैसे पीक विम्याचे कोणाला मागायचे हे सुद्धा आपल्याला ठरवायचं आहे। मित्रांनो, मला आता काही खूप असं आंदोलन उभं करणे हे ते, आपली आर्थिक परिस्थिती ही काही खूप मोठी नाही आहे की आपण आंदोलन नेहमी उभं करू शकतो। आपण आतापर्यंत जे आंदोलन केले हे स्वखर्चाने केले। आपण कोटीनं कोटी वसुली करून पैसे कमावलेले नाही आहे, आपण कोणत्या सिलिंगमध्ये पैसे कमावले नाही आहे, आपण कोणाला दारूचे लायसन देऊन पैसे कमावलेले नाही आहे। आपण शेतकरी आहो, आपण गरीब आहो आणि आपण आपल्या लढ्यासाठी आपण घरचे पैसे
पदरचे पैसे खर्च करून आपण लढतो आहे, त्यातही या लोकांचं पोट दुखते. बरं, माझ्यावर तक्रारी केल्या याच्यात माझं काही मत नाही आहे. ठीक आहे, माझ्यावर तक्रारी करा तुम्ही. तुम्हाला वाटते की हा माणूस इथं त्रासदायक आहे, तुम्हाला जर 30 वर्ष जो माणूस सत्ता भोगतो आणि त्याला 30 वर्षाच्या मुलाची भीती वाटते, तर हे चांगलं आहे. तुम्ही भीतीने अजून तक्रारी करा, माझं काही म्हणणं नाही. 11 महिने काय तुम्ही 11 वर्षाचे बॉन्ड लिहून द्यावं लागले आणि मला तडीपार करण्याची ऑलरेडी धमकी देणं सुरू आहे, तर तडीपार झालो तरी चालते. पण हे आता जे 8,000 लोकांना अजून पैसे मिळणे बाकी आहे काटोल मतदारसंघात, याची जबाबदारी तरी तुम्ही घ्या. या लोकांना पैसे तरी मिळवून द्या. तुम्ही मला माझ्या विरुद्ध तक्रारी केल्या, माझं काही मत नाही, पण पीक विम्याचे पैसे मिळवून दिले म्हणून भागवत डोंगरे नावाचा आमचा एक सहकारी आहे, त्याने माझा सत्कार ठेवला होता. त्याने सत्कार ठेवला म्हणून त्याचीसुद्धा तक्रार केली. मग तक्रारीचं रूप काय द्यायचं, तर यांनी सागर दुधाणेच्या प्रक्षोभक पोस्ट व्हायरल केल्या म्हणून अशी तक्रार दिली. तुम्ही आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारा की खरंच फक्त एकट्या भागवत डोंगरेने पोस्ट शेअर केल्या होत्या का? तुमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट शेअर केल्या होत्या, त्यांच्या तक्रारी का झाल्या नाही? असंख्य लोकांनी पोस्ट शेअर केल्यानंतरही भागवत डोंगरे तुमचा टार्गेट का झाला? एक गरीब घरचा पोरगा तुमचा टार्गेट का झाला? ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे सागर दुधाणे आपल्याने हँडल होत नाही, मग सागर दुधाणेच्या सोबत असलेले लोक तुम्ही या पद्धतीनं खच्ची करायला लागले का? तुम्हाला सांगतो, माझ्यासोबत असलेले पेड कार्यकर्ते नाही आहे, तुमच्यासारखे पगारी तक्रारदार नाही आहे. माझ्यासोबत असलेले जीवाभावाचे लोक आहे, शेतकरी आहे, ज्यांना लोकांना मिळवून देण्यासाठी एक चळवळ मिळालेली आहे, असे लोक आहे. तुम्ही कितीही केसेस दाखल केल्या तरी ते सुद्धा मागे हटणार नाही आणि मी तर तुमच्या बापजन्मात मागे हटणार नाही. पण आता मी या भागाच्या आमदारांना आवाहन करतो की तुमच्यात खरंच ताकद आहे ना, तर तुम्ही पीक विमा मिळवून द्या. उरलेल्या 7,000 लोकांना जर पीक विमा मिळाला नाही तर ही जबाबदारी या भागाचे आमदार अनिल देशमुखांची राहील. कारण त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्याच सांगण्यावर या तक्रारी करत आहे. मी तुमच्यात 2 पदाधिकारी, नरखेडचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि काटोलचे तालुका अध्यक्ष या तक्रारीच्या प्रकरणात कुठेच नव्हते, कारण ते ग्रामीण भागातून येतात, त्यांना शेतकऱ्यांचं दुःख माहिती आहे. मी त्यांचे विशेष आभार मानतो की ते या हलकट धंद्यात फसले नाही. जाणीवपूर्वक तुम्ही लोकांना पाठवता तक्रारी देण्यासाठी. नरखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी किती लोक? तब्बल 3 लोक राष्ट्रवादीचे. हां, एवढं संख्याबळ आहे तुमचं? 3 लोक, तब्बल 3 लोक पाठवले तक्रार द्यायला आणि हिंदू मुस्लिमची तक्रार द्यायला लावली. अरे, आपण 30 वर्षाची सत्ता बघतो, लाज वाटायला पाहिजे आपल्याला की आपण कोणत्या पद्धतीने काम करतोय. हां, एका शेतकऱ्याच्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न करताय. अरे, असं राजकारण करता का तुम्ही? शेतकऱ्यासाठी लढून राजकारण करा ना. काही फरक पडणार नाही तुमच्या तक्रारीनं. पण आता जो फरक या आंदोलनाच्या थांबण्यामुळे, या पीक विम्याची जी स्थगिती आता मिळाली आहे, याच्यामुळे या शेतकऱ्यांना फरक पडणार आहे. जवळपास 38.5 कोटी रुपये येणे बाकी आहे आणि याच्यासाठी लढा कोण द्यायचं ही जबाबदारी निश्चित करा आणि मैदानात उतरा. कालपर्यंत तुम्ही पीक विम्याच्या विषयाला हात लावला नाही. तुम्हाला 1.5 कोटी म्हटलं तर लाज वाटायला लागली. हां, मग तुम्ही भ्रष्टाचार केला नव्हता, तुम्ही स्पष्टीकरण का दिलं नाही लोकांच्या समोर? तुम्ही स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होतं, मी घेतले नाही, मी लढतो. तुम्ही लढायलाही तयार नाही आणि लोकांना पैसे मिळाले. एक सत्काराचा कार्यक्रम घेतला, 2 बॅनर लागले, तर तुमच्या पोटात दुखणं सुरू झालं. काहून? गरिबाच्या पोराचे काही बॅनर बी नाही लागले पाहिजे, सत्कारही नाही झाले पाहिजे. अरे, तुम्ही पैसे देऊन करून घेता, आमच्यासारखे जे लोक करते, लोक वर्गणी करून बॅनर लावते, तुम्हाला काय अडचण आहे? एवढ्या मोठ्या मनाच्या माणसानं, एवढ्या मोठ्या पदावर गेलेल्या माणसानं मोठ्या मनाचं म्हणणं चुकीचं आहे तुम्हाला. कारण तुमचे कार्यकर्ते एवढे शिव्या देते, एवढे खालच्या पातळीचं बोलते, तरीसुद्धा मी तक्रार करत नाही. आणि तुम्ही क्षुल्लक गोष्टीसाठी हिंदू मुस्लिम प्रकरण आणता. तुम्ही मोठ्या मनाचे नाही, तुम्ही कोत्या मनाचे आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि या काटोलच्या जनतेला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. आम्हाला शेतकऱ्यासाठी लढता लढता जेलमध्ये काय शहीद व्हावं लागलं तरी काही हरकत नाही, पण तुमची जे हे कृष्णकृत्य आहे हे एक दिवस बाहेर येणं गरजेचे आहे आणि यासाठी मी लढा देत राहीन. 11 महिने नाही, 11 वर्ष तुम्ही तडीपार करण्यासाठी ताकद लावा. मी तुम्हाला इथून या सत्तेच्या पटलावरून हटवण्यासाठी ताकद लावीन. तुम्ही इच्छा शेतकऱ्यांना फसवलाय, इच्छा शेतमजुराला फसवलाय. हां, अचानक कसे काय इथं प्रॉब्लेम सुरू झाले? बचत गटाच्या महिलांपासून भारत गटासारखे 3-3, 4-4 हजार रुपये अवैध सावकारी वसुली सुरू आहे. त्याच्या विरुद्ध आवाज उचलला तर त्याचा प्रतिनिधी हेड ऑफिसमधून येऊन माझी तक्रार करतो काटोल पोलीस स्टेशनला.
अरे हे चाललं काय? तुम्ही सगळ्याच्या भाग घ्यान का? तुम्ही तडीपार करण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे का? तुम्ही लावा, पण आता उरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची जबाबदारी हे फक्त आणि फक्त या भागाच्या आमदाराची आहे. याच्यानंतरचा लढा त्यांनी उभारायचा. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हे लोक काही करणार नाही. म्हणून आपल्यालाच एक शेवटचा लढा द्यायचा आहे. ज्यांना पीक विमा नाही मिळाला त्यांनी 1 ऑक्टोबरला नागपूरला संविधान चौकात जमा व्हायचं आहे. तिथून आपण कलेक्टरकडे जाणार आहोत आणि पुन्हा आपण हाच विषय त्यांच्यासमोर मांडणार आहोत. कारण विषय 8,500 शेतकऱ्यांचा आहे. या व्हिडिओनंतर अजून तक्रारी होतील, अजून काय काय करतील, करू द्या, काही हरकत नाही. हे यांचं कामच आहे. पण आपलं काम लढणे आहे, शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे आहे. आणि मी माझ्या पोस्ट शेअर करणाऱ्या किंवा मला समर्थन देणाऱ्या सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो, यांच्या तक्रारीला भिवू नका. हे तक्रारी देतीलच, कारण यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. शेतकऱ्यांनी मनावर घेतलेला यांना घरी बसवायचं. शेतकरी एक व्हायला लागलेला आहे. शेतकऱ्यांना आपलं हित दिसत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपला निर्णय घेतलेला आहे. पण मी तुम्हाला आताही सांगतो, तुम्हाला पीक विमा न भेटायला सुद्धा इथले आमदारच जबाबदार होते आणि आता पीक विमासुद्धा तुमचे आमदारच मिळवून देऊ शकते. कारण त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकरणात अडकवून इकडे दुर्लक्ष केलं आहे. त्याच्यामुळे पीक विमा कंपनीची हाई पावलेली आहे. मित्रांनो, या आंदोलनाचा लाभ फक्त तुम्हाला नाही झाला आहे, काटोल मतदारसंघाला नाही झाला आहे. या आंदोलनाचा लाभ सावनेर मतदारसंघाला झाला आहे. सावनेर मतदारसंघात 401 लोकांना मिळाले. हिंगणा मतदारसंघात 150 लोकांना मिळाले. तुमचा रामटेक मतदारसंघामध्ये 132 लोकांना मिळाले. कामठीमध्ये 93 लोकांना मिळाले. आणि सर्वात जास्त जर कोणाला लाभ झाला असेल तर उमरेड विधानसभा मतदारसंघाला झाले. तिथे 1991 लोकांना लाभ झालेला आहे. मित्रांनो, जे 40 कोटी फक्त काटोल मतदारसंघाला मिळायचे होते, आज पूर्ण जिल्हाभर त्यांना 8 कोटी टाकले. त्यांना जवळपास 250 ते 300 कोटी रुपये द्यावं लागले असते. हे प्रकरण थांबलं का? आता लाच घेतली असं मी म्हणणार नाही, पण तुम्ही मला या प्रकरणात अडकवल्यामुळे पीक विमा कंपनीची हाई पावलेली आहे. कधी नव्हे ते या काटोल मतदारसंघामध्ये आंदोलन उभं राहिलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल सरकारपर्यंत, उपमुख्यमंत्र्यापर्यंत घेतल्या गेली. त्याची बैठक लागली आणि त्याचा निर्णय आला. लोकांच्या खात्यात पैसे यायला लागले. तुम्हाला का वाईट वाटते? तुम्हाला किमान थोडीशी जरी शिल्लक असेल तर तुम्ही आता या पीक विम्यासाठी लढाई द्या. आणि यानंतर जर पीक विम्याचे पैसे नाही मिळाले तर याची सर्वस्वी जबाबदारी या भागाचे आमदार अनिल देशमुख यांची राहील. हे मी दाव्यानं सांगतो. हे मी प्रत्येक गावात जाऊनही सांगीन आणि कशा पद्धतीनं हे षडयंत्र रचण्यात आलं याची सुद्धा माहिती मी प्रत्येक गावात देईन. मग म्हणू नये आमची बदनामी झाली, आम्हाला चुकीच्या पद्धतीनं. काय बदनामी झाली हो तुमची? भ्रष्टाचार केल्याची? तुमचा फोटो घेऊन कोणत्याही बाजारात उभे राहा, तुमचं नाव घेण्याच्या अगोदर 60+40 जितके कोटी होतील तितकं तुमचं नाव घेते लोक. काय मी काय वाईट केलं होतं तुमचं? 3 तक्रारी देता तुम्ही. त्या भागवत डोंगरेंनी काय वाईट केलं होतं? गरिबाच्या पोरेला फसवण्याचं जे षडयंत्र तुम्ही रचता हे योग्य नाही. हे तुम्ही 30 वर्षाची सत्ता भोगून जर तुम्हाला असे कोते कामं करावं लागत असेल तर तुमच्या जिंदगानीवर. तुम्ही किती तक्रारी तुमच्या कार्यकर्त्यांना पाठवा बाजारात तुमचा फोटो घेऊन. लोक काय म्हणते सांगा. ते मला फेसबुकवर विचारतात, व्हॉट्सअपवर विचारतात, प्रूफ दे. कशाचा प्रूफ पाहिजे तुम्हाला? तुमच्या नेत्याचा फोटो घेऊन फिरा ना, तरी तुम्हाला प्रूफ भेटून जाईल किती कोटीचा भ्रष्टाचार आहे म्हणून. मला प्रूफ मागता, सकाळ उठले संध्याकाळ उठले प्रूफ दे असं मागितल्यानं प्रूफ भेटणार नाही, आयुष्यात भेटणार नाही. माझा शेतकऱ्यांसाठीचा लढा आहे तो सुरूच राहील. तो कशाही पद्धतीनं द्यावा लागला तरी मी देईन. त्याच्यासाठी काहीही गमवावं लागलं तरी गमवाल, पण शेतकऱ्यांसाठीचा लढा चालू राहील. तुम्ही 1 केस दाखल करा, 100 करा, 200 करा, त्याला मी घाबरत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की 2-4 तक्रारीने हा घाबरेल आणि जागेवर बसेल, तो तुमचा गोड गैरसमज आहे. तो तुम्ही शुद्ध पाणी पिऊन मिटवून टाकावा. आणि आता पीक विमा का मिळत नाही याची जबाबदारी स्वतः घ्यावी. या भागाचा आमदार मी नाही आहे, या भागाचे आमदार तुमचे नेते आहे. आणि सन्माननीय आमदार साहेब, तुमच्यासाठी सुद्धा एक संदेश आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं या प्रकरणाला वळण दिलं हे अत्यंत चुकीचं होतं. हिंदू मुस्लिम प्रकरण याच्यात आणणं अत्यंत चुकीचं होतं. तुम्हाला तक्रार दाखल करायची होती, तुम्ही स्वतः माझ्या नावाची तक्रार दाखल करायला पाहिजे होती. मानहानीचा दावा कोर्टात सबूत दिले असते. अजून त्याच्या पुढे कुठं जायला पाहिजे होतं. मी तिथपर्यंत तुमच्या मागं आलो असतो. पण तुम्ही या प्रकरणाला जे हिंदू मुस्लिम प्रकरणाचं वळण दिलं हे लज्जास्पद आहे.
तुमच्यासारख्या 75 वर्षाच्या माणसानं हे असे कृत्य करणं हे एकदम लज्जास्पद आहे आणि याच्यासाठी कधीही माफी होऊ शकत नाही. तुम्हाला वाटते ना की सागर दुधाने तुमच्या विरुद्ध बोलणं बंद झालं पाहिजे? का बंद झाला पाहिजे? हां, तुम्ही भ्रष्टाचार बंद करा, तुम्ही इच्छा लोकांची फसवणूक बंद करा, तुम्ही इच्छा बायांना मतदानासाठी ड्रीम एशियाला पाठवणं बंद करा, तुम्ही इच्छा बाजारात थैले वाटणं बंद करा, तुम्ही इथं विकास करा. मी लगेच तुमच्या विरुद्ध बोलणं बंद करीन. तुमची माझी काही जाती दुश्मनी नाही आहे, तुमचा माझा धुऱ्याला धुरा नाही आहे. तुम्ही इथं अशा खैराती वाटून मतदान घेणं बंद करा. काल मोवाडसारख्या शहरात तुमच्या थैल्यांसाठी किती झुंडी उडत होत्या. अरे काय त्या थैल्याची किंमत आहे? तुम्ही काय स्वतःचा प्रचार करण्यासाठी लोकांमध्ये भांडणं लावले, व्हिडिओ व्हायरल झाले तुमचे, आणि म्हणते माझी बदनामी केली. कुठं नाव आहे तुमचं? अख्ख्या महाराष्ट्रात फिरा तुम्ही, तुमचा फोटो दाखवा कोणत्याही चौकात. कोण सन्मानानं तुमचं नाव घेतं मला सांगा, मी माफी मागन तुमची. आणि तुम्हाला बऱ्या बोलानं सांगतो, याच्यानंतर माझ्यावर किती गुन्हे दाखल करायचे, केस दाखल करायचे करा, पण माझ्यासोबतच्या एकाही कार्यकर्त्यावर जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर याचे परिणाम वाईट होतील. हे तुम्हाला शुद्ध भाषेत सांगतो आणि तुमच्या कार्यकर्त्यांना हे समज द्या. तुमचे पेंटिंग मारणारे कार्यकर्ते, ज्यांना तुम्ही लाथाडलं ते कार्यकर्ते, जे तुमच्या नावावर भ्रष्टाचार करते बांधकामात, बांधण रस्त्यात, ते कार्यकर्ते रिपोर्ट द्याल तिथे. त्यांनी कमीत कमी आपली लायकी तपासली तर पाहिजे की आपण काय करतोय. काही तर थोडंसं भान ठेवा. आपण समाजाचे लोकप्रतिनिधी आहे. 2,91,000 लोकांचं तुम्ही लोकप्रतिनिधित्व करता, 2,91,000 मतदारांचं लोकप्रतिनिधित्व करता. आमची मतदारसंघाची लाज तुम्ही घालवली आहे, त्यात काही दुमत नाही. इथचा लहान लहान पोरगा सांगू शकते. पण आज तुम्ही तुमच्या शक्तीचं प्रदर्शन या अशा कामासाठी कराल, शेतकऱ्यांना मारक ठरेल अशा गोष्टीसाठी कराल, हे तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. आणि ठीक आहे, अपेक्षा नव्हती म्हणजे आम्हाला असं वाटत होतं, पण तुम्ही त्या पद्धतीचे हे तुम्ही दाखवून दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण यात शेवटचा लढा म्हणून 1 ऑक्टोबर रोजी संविधान चौकात जाऊन तिथून कलेक्टर ऑफिसपर्यंत आपण मोर्चा काढणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्यात सहभागी व्हा. तुम्हाला पीक विमा मिळवून देण्यासाठी तो माझा शेवटचा प्रयत्न असेल. त्याच्यानंतर पीक विमा न मिळाल्यास ही जबाबदारी सगळी आपल्या आमदार महोदयांची राहील. यामध्ये माझी 1%ही जबाबदारी राहणार नाही. मी माझ्या परीनं, माझ्या परिस्थितीनुसार, माझ्या कुवतीनुसार प्रयत्न करून तुम्हाला पैसे मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मी लढा दिला, तुम्हाला पैसेसुद्धा मिळवून दिले. सगळ्या लोकांना धीरे धीरे पैसे आले असते, पण आता पैसे थांबलेले आहे. आणि या लढाईतून आता आपल्याला कदाचित 1 तारखेला जर आपल्या बाजूनं निर्णय नाही झाला तर तिथून काही दिवसांना आचारसंहिता लागतील, आपल्याला आंदोलनही करता येणार नाही. आणि एकदा आचारसंहिता लागली, आंदोलन झालं, इलेक्शन झालं की सरकारही या गोष्टीकडे लक्ष देणं बंद करून देईल. त्याच्यामुळे पैसे मिळवण्याचे जे दिवस होते त्यामध्ये एवढा खोडा घातल्याबद्दल आपल्या गावामध्ये आमदार महोदयांना विचारा, त्यांच्याकडून त्या गोष्टीचा हिशोब घ्या. धन्यवाद सर्व.